नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत। तर हे जे प्रश्न आहेत ते कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि तुम्हाला या प्रश्नावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे। तर पहिलाच प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत, भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते। तर परत एकदा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते। तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते। तर हंगामी जे अध्यक्ष होते ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या देशात आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लागू करण्यात आली। तर आपल्या देशामध्ये आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लागू करण्यात आली। तर उत्तर आहे 3 वेळा। पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली। तर परत एकदा प्रश्न ऐका, राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली। तर कलम 17 यानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली। संसदेचे 3 भाग कोणते। तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, संसदेचे 3 भाग। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती हे संसदेचे म्हणजेच पार्लमेंटचे 3 भाग आहेत। तर लक्षात ठेवायचं आहे, पार्लमेंटचे 3 भाग म्हणजे संसदेचे 3 भाग कोणते। तर राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती हे 3 भाग संसदेचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 0 तास किती काळ असतो, म्हणजे किती वेळ असतो असा प्रश्न आहे। 0 तास किती काळ असतो किंवा वेळ असतो। तर 12 ते 1 हा जो वेळ असतो तो असतो 0 काळ। तर 1 तासाचा म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो म्हणजे 1 तासाचा जो वेळ असतो त्याला म्हणतात 0 तास। तर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला। तर बघा, मूलभूत कर्तव्याचा समावेश हा 42वी घटना दुरुस्तीमध्ये समावेश करण्यात आला। तर मूलभूत कर्तव्य जे आहे त्याचा समावेश 42वी घटना दुरुस्ती यामध्ये करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठं लिखित संविधान कोणत्या देशाचं संविधान आहे। तर जगामध्ये सर्वात मोठं लिखित हस्तलिखित संविधान हे भारत देशाचं आहे। हे लक्षात ठेवायचं आहे, जगामध्ये भारत देशाचं संविधान हे सर्वात मोठं आहे आणि ते हस्तलिखित संविधान आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले आहेत। तर किती वेळ लागला हे लक्षात ठेवायचं आहे। तर भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ लागलेला आहे। मूलभूत कर्तव्याचे वर्णन कोणत्या लेखात केले आहे। तर परत एकदा ऐका, मूलभूत कर्तव्याचे वर्णन कोणत्या लेखात केले आहे। तर उत्तर आहे अनुच्छेद 51 यानुसार मूलभूत कर्तव्याचे वर्णन केले आहे। आपल्या देशाच्या तिन्ही सैन्याचा सेनापती कोण असतो। तर आपल्या देशाच्या तिन्ही सैन्याचा सेनापती जो आहे तो राष्ट्रपती असतो। कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाची जी वय मर्यादा आहे ती वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं, 61वी घटना दुरुस्ती आहे त्यावरून 21 वर्ष सुरुवातीचं आपलं मतदानाचं वयोमर्यादा होती, त्यानंतर ती 18 वर आली। ही घटना दुरुस्ती आहे 61वी घटना दुरुस्ती। तर प्रश्न आहे, मूलभूत अधिकाराची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली। मूलभूत अधिकाराची तरतूद जी आहे ती कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे। तर अमेरिका या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानामधून मूलभूत अधिकाराची तरतूद घेण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्हीही पदे रिक्त असतात तेव्हा राष्ट्रपती पदाची जबाबदारी कोण घेतं। तर बघा प्रश्न, जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्हीही पद रिकामे असतात त्यावेळेस राष्ट्रपती पदाची जबाबदारी कोण घेतं। तर भारताचे सरन्यायाधीश हे घेत असतात। जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्हीही पदे रिकामी असतात, रिक्त असतात त्यावेळेस राष्ट्रपती पदाची जबाबदारी भारताचे सरन्यायाधीश घेतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। भारतात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करते। तर राष्ट्रपती करत असतात।
तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 42व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले आहेत. तर 42वी ही जी घटनादुरुस्ती आहे, या घटनादुरुस्तीमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले गेले आहेत. तर परत एकदा ऐका, 42व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर हे जे शब्द आहे ते 1976मध्ये घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, निर्देशात्मक तत्वाचा अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आला आहे. तर बघा परत एकदा, निर्देशात्मक तत्वाचा अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आला आहे. तर आयर्लंड या देशाची जी राज्यघटना आहे त्याच्यामधून निर्देशात्मक तत्वाचा अधिकार घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे कोणते राष्ट्रपती दोनदा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती बनले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाचे जे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे दोनदा निवडून आलेले आहेत आणि ते पहिले राष्ट्रपती बनले. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान कोण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा प्रश्न ऐका, पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान कोण होते. तर ते होते मोरारजी देसाई. कोणत्या अनुच्छेदाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं. तर हा जो प्रश्न आहे तो परत एकदा ऐका, कोणत्या अनुच्छेदाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं. तर अनुच्छेद 32 या भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं. म्हणजे अनुच्छेद 32 याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मूळ संविधानात किती कलमे आहेत. तर मूळ जे संविधान आहे त्यामध्ये 395 कलमे आहेत. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, मूळ जे संविधान आहे त्याच्यामध्ये 395 कलमे आहेत. तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण. तर मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहे ते आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्या किती असावी. तर लोकसभा हे संसदेचं प्रथम सभागृह आहे आणि ते चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्या या ठिकाणी किती असावी असा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1/10 एवढी लोकसंख्या म्हणजे एवढी मेंबर्स लोकसभेमध्ये उपस्थित असावे लागतात. त्याचा अर्थ आहे 10% लोकसंख्या किंवा 10% मेंबर्स हे लोकसभेमध्ये उपस्थित असावे लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प कोणत्या सभागृहात सादर करतात. तर जो अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री तो लोकसभेमध्ये सादर करत असतात. पुढचा प्रश्न आहे, एखादं विधेयक हे धन विधेयक आहे की नाही याचा निर्णय कोण करतं. तर बघा, जे विधेयक आहे ते धन विधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय कोण करतं. तर लोकसभेचा जो अध्यक्ष असतो तो करत असतो की हे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही. याचा जे निर्णय आहे तो लोकसभेचा अध्यक्ष घेत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समान नागरी संहिता भारतातील फक्त कोणत्या राज्यात लागू आहे. तर परत एकदा प्रश्न ऐका, समान नागरी संहिता भारतातील फक्त कोणत्या राज्यात लागू आहे. तर गोवा या राज्यामध्ये लागू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागात नीती मार्गदर्शक तत्त्वे याचा उल्लेख आहे. राज्यघटनेच्या कोणत्या भागात नीती मार्गदर्शक तत्त्वे याचा उल्लेख आहे. तर भाग 4 अनुच्छेद 36 ते 51 यामध्ये नीती मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत त्याचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतं. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतं. तर भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला राष्ट्रपती पदाची शपथ देतात. भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूचित कशाशी संबंधित आहे. तर जी 8वी अनुसूची जी आहे ती कशाशी संबंधित आहे. तर अधिकृत भारतीय भाषा यासाठी ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्षासारखे आहे हे विधान कोणी सांगितले. तर हे विधान कोणाचे आहे. राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्षासारखे आहे. तर हे विधान सरोजिनी नायडू यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव केंद्रशासित प्रदेश ज्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे. तर दिल्ली हे
एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतीचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा असतो. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर जे.व्ही. मावळकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. जे.व्ही. मावळकर. तर बघा, संसदेचे सदस्य नसतानाही सभागृहाच्या बैठकीत भाग घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, महान्यायवादी यांना संसदेचे सदस्य नसतानाही सभागृहाच्या बैठकीत भाग घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार त्यांना आहे. कायद्यासमोर समानतेचा अधिकार कोठून घेतला आहे? तर कायद्यासमोर सर्व समान आहेत हा जो अधिकार आहे तो ब्रिटनकडून घेतला आहे. त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रपती असेल असे संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केलं आहे? तर परत एकदा ऐका, भारतामध्ये राष्ट्रपती असेल असे संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर कलम आहे अनुच्छेद 63. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर पंतप्रधान जे होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल होते. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? तर मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर 12 जे सदस्य असतात राष्ट्रपती ते 12 सदस्य राज्यसभेसाठी नामनिर्देशित करत असतात. तर 12 सदस्य हे कसे घेतले जातात? तर हे वेगवेगळ्या क्षेत्रामधून 12 सदस्य घेतले जातात. तर फॉर एक्झाम्पल यामध्ये साहित्य असेल, खेळ असेल, त्यानंतर विज्ञान असेल, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधून 12 सदस्य राष्ट्रपती घेत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, प्रस्ताविकेची भाषा कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे? तर प्रस्ताविकेची भाषा जी आहे ती ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतलेली आहे. मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेले आहेत? तर मूलभूत कर्तव्ये जे आहे ते रशियाच्या संविधानातून घेतलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नियंत्रक आणि महालेख परीक्षकाची नियुक्ती कोण करतं? तर महालेखा परीक्षकाची आणि नियंत्रकची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करत असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपण म्हणतो तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागाला मिनी संविधान म्हणतात? तर मिनी संविधान जे आहे ते 42वी घटना दुरुस्ती आहे तिला मिनी संविधान असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला देणार? तर राष्ट्रपतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे सादर करावा लागेल असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर तो उपराष्ट्रपतीकडे सादर करावा लागेल.